खा तया माझे नमन दंडवत। श्री संताची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। घ्यावी माझी हाती सेवा हेची देवा विनवणी हेची देवा विनवणी हेची देवा विनवणी। घ्यावी माझी हाती सेवा हेची देवा विनवणी हेची देवा ज्ञानेश्वरा नमो 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 ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान बाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची बाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवा। शिव भोळा चक्रवर्ती याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम दयान बाधी क्रोध काम। शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम दयान बाधी क्रोध काम। हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची हे आवडी विठ्ठल गाई जे एकांती अलभ्यते येती लाभ घरा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 सेवेकरिता निवडलेला अभंग देहू निवासी सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त महान वैष्णव अवतारधारक करुणाघन दयासिंधू सकल कंठभूषण पंचम वेद निर्माते जगदोद्धारक जगवंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणांचा उत्कृष्ट बहुतेक सर्वांच्याच पाठ परिचयाचा आणि त्यांच्याच अभंग संहितेतील आहे। पण मंडळी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा असेल, अत्यंत पुण्यशील धर्मशील आणि परमार्थशील असलेल्या व्यावहारिक तसेच पारमार्थिक साधनानं संपन्न असलेल्या वारकरी विचारांची वारकरी संस्कारांची वारकरी सिद्धांतांची परंपरा अगदी प्रेमानं आणि जोमानं पुढे घेऊन चाललेल्या गुण्या गोविंदानं नांदणाऱ्या भगवान नागनाथांच्या वास्तव्याने परमपावन पुनीत झालेल्या आणि त्यांच्याच नावानं प्रतिष्ठित असलेल्या या नागापूर नगरीमध्ये आपण सर्व परमार्थप्रेमी ग्रामस्थांच्या उदात्त पारमार्थिक भावनेतून पंचक्रोशीतील परिसरातील अत्यंत विद्वान अशा गुणीजनांच्या सहकार्यातून सज्जन संतांच्या भगवंताच्या असीम कृपेतून उपस्थित आदरणीय सर्व टाळकरी मंडळी, उपस्थित आदरणीय सर्व गावातील तसेच बाहेरगावची भजनी मंडळी, उपस्थित आदरणीय सर्व ज्ञात अज्ञात कीर्तनकार प्रवचनकार भागवतकार रामायणकार संतकथाकार शिवकथाकार, उपस्थित आदरणीय सर्व आयोजक संयोजक मार्गदर्शक कार्यवाहक व्यवस्थापक व्यासपीठ चालक सुंदर असे सिस्टीमचे मालक, उपस्थित आदरणीय सर्व विणेकरी पहारेकरी सेवेकरी, उपस्थित आदरणीय सर्व अन्नदाते द्रव्यदाते श्रमदाते सेवादाते, उपस्थित आदरणीय
सर्व ऐकणारे लक्षात ठेवले. उपस्थित आदरणीय परिसरातील संप्रदायातील महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि नामवंत असलेले उत्कृष्ट असे गायनाचार्य, उपस्थित आदरणीय सर्व परिसरातील संप्रदायातील महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि नामवंत असलेले उत्कृष्ट असे मृदंगाचार्य, उपस्थित आदरणीय आपण जमलेले सर्व सज्जन श्रोते, भाविकजन, माता भगिनी, बालगोपाळ, तरुण बांधव, अबालवृद्ध, आपणा सर्वांच्या उपस्थितीने मृदंग सम्राट परमस्नेही परम आदरणीय हरिभक्तपारायण संदीपानजी महाराज क्षीरसागर यांच्या विशेष उपस्थितीमध्ये भजन सम्राट परमस्नेही परम आदरणीय हरिभक्तपारायण कोळसे पाटील महाराज, आदरणीय नागनाथ अण्णा महाराज, आदरणीय आमचे संभाजी महाराज, आदरणीय आमचे धनंजयजी महाराज, आदरणीय आमचे दगडू महाराज, आदरणीय आमचे उद्धव महाराज, अशोक अण्णा महाराज, आपल्या सर्वांच्या उपस्थितीने आणि सहकार्याने देवस्थान ट्रस्ट समितीच्या विशेष सहकार्याने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असलेला हा सुंदर आणि देखणा असा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची ही कीर्तनाची सेवा आपल्या सर्वांच्याच प्रेमाने, इच्छेने आणि परवानगीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी माझ्या वाट्याला आलेली आहे. एकच अपेक्षा आहे, बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकीचा जाईल, कठोर जाईल, अपशब्द जाईल, मला आपलाच समजून क्षमा करा. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, उपदेशपर प्रकरणातील आहे. सगळ्याच अभंगातून तुकोबारायांनी काही आपल्याला उपदेश केलाय असं नाही. बरीच अभंग ही स्वतःबद्दलचं साधनाचं मत मांडणारी आहेत. बरीच अभंग तुकोबारायांची आपण कोणत्या स्थितीवर आहोत हे सांगणारे आहेत. बरीच अभंग तुकोबारायांची भगवान परमात्म्याच्या नामाचं महत्त्व सांगणारी आहेत. बरीच अभंग तुकोबारायांची संत महात्म्यांचं वर्णन सांगणारी आहेत. बरीच अभंग तुकोबारायांची देवाकडे मागणं मागणारी आहेत. तशी बरीच अभंग गाथ्यामध्ये तुकोबारायांची उपदेश करणारी आहेत. सगळीच अभंग आपल्यासाठी आहेत असं नाही, काही अभंग आपल्यासाठी आहेत. आणि जी अभंग आपल्यासाठी आहेत त्या अभंगातून तुकोबाराय आपल्याला योग्य आणि आपल्यास परवडेल असा उपदेश करतात. सांगणारे भरपूर आहेत. मी तर असं म्हणतो, या जगामध्ये आपलं ऐकणाऱ्यापेक्षा आपल्याला सांगणारीच माणसं जास्ती भेटतात. हे असं नाही असं करा, हे असं नाही तसं करा. सांगणारी भरपूर माणसं भेटतात. जो भेटतो तो सांगतो, जो भेटतो तो सांगतो. प्रश्न सांगणारे किती भेटतात याचा नाहीये, मग प्रश्न हिताचे सांगणारे किती भेटतात याचा आहे. विठ्ठल विठ्ठल अशी आपल्याला बरीच रोज माणसं भेटत असतात आणि ती काहीतरी सांगत असतात की ती आपल्याला ऐकून काही उपयोगच होत नाही. आता काही माणसं आता एकमेकाला समजा भेटली ह्या 2-4 दिवसात समजा, तर सरळ एकमेकांना म्हणतात, काय ह्या 2 दिवसात ऊन लागाले हो. सरळ म्हणतात की नाही, काय ऊन लागायले बघा ह्या 2 दिवसात. आता हे कुणाला माहिती नाही का? जो सांगतोय त्यालाही माहिती आहे आणि जो ऐकतोय त्यालाही माहिती आहे. जो सांगतोय त्यालाही माहिती आहे की ऊन या 2 दिवसात खूप लागायले, आणि जो ऐकतोय त्यालाही माहिती आहे की या 2 दिवसात ऊन खूप लागायले, तरी तो सांगतो काय 2 दिवसात ऊन लागायले हो, काय फायदा आहे याचा. बरं लागायले, आता काय करायचं मग? याच्यातून बोध काय घ्यायचा? काही नाही. बऱ्याच गोष्टी अशा सांगितल्या जातात की त्या आपल्याला अगोदरच माहिती असतात. बऱ्याच गोष्टी अशा सांगितल्या जातात की त्याचा आपल्याला काही उपयोगच होत नाही. त्या सांगतात लोक, काय ते पेपरला बघितलं का हो तुम्ही, त्या बलुचिस्तानमध्ये अख्खी रेल्वेच हायजॅक केली म्हणून. काय उपयोग आहे आपल्याला ऐकून त्याचा? अरे आपल्या घरात काय चाललंय हे बघावं लागतं अगोदर. त्या तिकडे बलुचिस्तानमध्ये काय चाललंय हे आपण ऐकून काय उपयोगाचं आहे? काही उपयोगाचं नाही. पण तरीही लोक आग्रहाने सांगायला बघतात की नाही हे असं झालं बरं का, हे असं झालं, काय फायदा आहे त्याचा? अरे उपयोग काय आहे? काही नाही. ऐका, बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि त्याची गरज नसते. बऱ्याच गोष्टी माहीत नसतात, त्याची गरज नसते. समुद्रात पाणी किती आहे माहिती नाही आणि मोजायची काही गरज नाही. आकाशात चांदण्या किती आहेत माहीत नाही आणि त्याची मोजायची गरज नाही. बऱ्याच गोष्टी अशा असतात, बऱ्याच गोष्टी अशा असतात त्या माहीतही असतात आणि त्याची गरजही असते. आता कीर्तन सुटल्यावर सगळ्यांना घरी जाणं गरजेचं आहे की नाही? घरी जाणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाला आपलं घर माहिती आहे. घरी जाणं गरजेचं आहे आणि आपलं घर प्रत्येकाला माहिती आहे. जाताना चप्पल घालून जाणं गरजेचं आहे, बूट घालून जाणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाला आपली चप्पल आपला बूट
माहित आहे. आता चुकून एखादा दुसऱ्याचा घालून जातो हा भाग वेगळा, आणि नेमका चांगलाच बघून घालून जातो अजून. आणि जर त्या ज्याचा बूट घातलाय त्यानं जर बघितलं आणि त्यानं जर विचारलं अरे माझा कसं काय, अरे तुझा आहे होय, मला वाटलं माझाच आहे, घे. बऱ्याच गोष्टी अशा असतात माहीत असतात त्याची गरज असते. बऱ्याच गोष्टी अशा असतात त्या माहीत असतात पण त्याची गरज नसते. आता आपल्या नागापुरामध्ये सप्ताह सुरू आहे. आज सरासरी 4था दिवस आहे का, 5वा दिवस आहे. गेल्या 4 दिवसापासून आपल्या गावात सप्ताह सुरू आहे आणि रोज संध्याकाळी 9 ते 11 कीर्तनं होतात. दिवसभर तर आपल्याला काही इकडे येणं होत नाही. मग संध्याकाळी आता काही काम नसतं, मग 9 ते 11 8 ते 10 कीर्तनाला काय अडचण नाही, मग चला कीर्तनाला जाऊ. हे आपल्या गावात सप्ताह सुरू आहे आणि रोज संध्याकाळी 8 ते 10 कीर्तन आहे. तसं आजही 8 ते 10 कीर्तन आहे. आजही जे चालू आहे ते आजही 8 ते 10 कीर्तन आहे. हे फक्त आलेल्याच लोकांना माहिती आहे का? सगळ्यांनाच माहिती आहे ना. हे फक्त आलेल्याच लोकांना माहिती नाही, जे आले नाहीत त्यांना सुद्धा माहिती आहे. मग आले का नाहीत? माहित आहे ना, त्यांनाही माहिती आहे, पण आले का नाहीत? गरज काय? विठ्ठल विठ्ठल तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही आलात का? तुम्हाला गरज आहे. माहित आहे, गरज आहे. पण ज्यांना माहिती असून आले नाहीत का? गरज नाही. बऱ्याच गोष्टी अशा असतात. अजून एक थोडा वेगळा प्रश्न विचारतो. माळकऱ्यांना दारूची दुकानं माहिती नसतात का? माळकऱ्यांना दारूची दुकानं माहिती नसतात का? असतात, पण गरज आहे का? नाही. विठ्ठल विठ्ठल ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला घाबरायचं नाही. माळकऱ्यांना काय दारूची दुकानं माहिती नसतात का? मलाही माहिती आहेत ना. मला विचार, मी सांगतो कुठे दुकानं दारूची. आपण रस्त्याने जाताना काय डोळे झाकून जातो का हो? दुकानावरच्या पाट्या वाचत जातो की नाही, हे अमक्याच दुकान आहे, हे अमक्याच दुकान आहे, हे अमक्याच दुकान आहे. आणि मग त्या दुकानाच्या लाईनला एखादं दारूचंही दुकान येतं, मग तेही आपण सहज वाचून जातो, अमुक अमुक दुकान आहे. माहिती आहे आपल्याला, पण त्याची गरज आहे का? त्याची गरज नाही आणि त्याची गरज नसावी सुद्धा. विठ्ठल विठ्ठल आता याच्यात बरीच माणसं माहीत असून ते दुकान टाळून पुढे जातात. बरीच माणसं ते दुकान माहीत असून टाळून पुढे जातात आणि बरीच माणसं गळ्यात माळ असून सुद्धा ते हुडकीत हुडकीत जातात. जावं नाही जावं नाही, तुम्हाला जायचंच असेल तर जा, काही अडचण नाही, पण माळ काढून ठेवा आणि मग जा. माळ घेऊन तसंच निर्लज्जासारखं जाऊ नका. विठ्ठल विठ्ठल जर तुम्ही माळ घेऊन त्या दुकानामध्ये गेलात तर लोक तुमच्या तोंडाकडे नंतर बघतात, अगोदर तुमच्या माळकडे पाहतात. हे लक्ष ठेवा. याची लाज धरा, याची थोडीशी लाज धरा. लोक आपल्याकडे नंतर बघतात, पण अगोदर आपल्या गळ्यात असलेल्या माळेकडे बघतात. अरे याची थोडी शरम वाटली पाहिजे आपल्याला. एकतर आपण ती काढून ठेवली पाहिजे आणि मग गेलं पाहिजे, आणि जर काढायची नसेल तर गेलंच नाही पाहिजे. माहिती आहे पण त्याची गरज नाही आणि गरज नसावी. तिसरा प्रकार आहे. पण काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला माहिती नसतात पण त्याची गरज खूप असते. माहिती नसतात पण गरज खूप असते. आपल्याला एखादा जर आजार झाला असेल, काही दुखत असेल तर तो घालवणं गरजेचं असतं, पण त्याला कोणतं औषध लागतं हे मात्र माहिती नसतं. म्हणून त्याच्यासाठी डॉक्टरकडे जातो आपण, सांगतो असं दुखतंय, हा त्रास होतोय. डॉक्टर आपल्याला तपासतो, गोळ्या औषध लिहून देतो, ते औषध आपण घेतो आणि मग तो आजार घालवतो. पण औषधं माहिती होती का? नाही. आजार घालवणं गरजेचं असतं पण त्याची औषधं माहिती नसतात, डॉक्टरकडे जावं लागतं. तसं जन्मल्यापासून मरेपर्यंत सगळ्या जीवांना फक्त सुखाची गरज आहे, फक्त. बाकी पैशाची गरज नाही, हे लक्षात घ्या. चांगल्या घराची गरज नाही, खूप मोठी विद्या मिळावी याची गरज नाही, खूप मोठ्या सत्तेवर आपण बसावं याची गरज नाही. पण या सगळ्या आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो. कशासाठी? फक्त सुखासाठी. लई पैसा मिळाला म्हणजे सुखी होता येईल ही कल्पना आहे. लई चांगलं घर बांधलं म्हणजे सुखी होता येईल ही कल्पना आहे. लई एखादी मोठी सत्ता काबीज केली म्हणजे आपण सुखी होऊ ही कल्पना आहे. पण आपलं अंतिम साध्य जर काय असेल तर ते अंतिम साध्य घर नाही, पैसा नाही, कुटुंब नाही, व्यापार नाही, नोकरी नाही, सत्ता नाही. आपलं अंतिम साध्य जर काय असेल तर ते फक्त आणि फक्त सुख आहे.
पण ते नेमकं कुठं मिळतं हे माहिती नाही. विठ्ठल विठ्ठल आणि जर ते माहीत असतं तर आपण बाकीच्या मार्गावर गेलोच नसतो ना हो. आपण बाकीचे मार्ग गेलोच नसतो. मग पाहिजे तर सुख सगळ्यांना, पण नेमकं कुठं मिळतं हे कोणाला सांगता येत नाही. जे जे आपल्याला भेटतात ते बाकी वेगळं सांगतात, दुःखाची कारणं सांगतात, दुःखामध्ये कसं लोटलं जाईल हे सांगतात. मी तर असं म्हणतो, सुखाचा अनुभव सांगणारी माणसं या जगात जवळजवळ नाहीतच, एक संत जर सोडली तर. बाकी दुःखाचे अनुभव सांगणारे खूप आहेत. माझं वाटोळं झालंय ना, मग याचंही झालं पाहिजे, माझं एकट्याच काय म्हणून व्हावं, याचं पण झालं पाहिजे. एक भला मोठा गणपती बाप्पाचा असा एक पुतळा मूर्ती करून बसवली होती. आता गणपती बाप्पाची मूर्तीच मोठी म्हणल्यावर गणपती बाप्पाचं पोट तर त्याच्यापेक्षा मोठं, कारण त्यांचं पोट अगोदरच मोठं असतं, मूर्तीपेक्षा पोटाचा आकार मोठा असतो. आणि त्यातल्या त्यात ही मूर्ती मोठी म्हणल्यावर त्या गणपती बाप्पाचं पोट अजूनही मोठं, आणि पोट मोठं म्हणल्यावर बेंबी तर अजूनही मोठी. खूपच मोठी होती बेंबी त्या गणपती बाप्पाच्या पोटाची, कारण पोटाचा आकार मोठा म्हणून बेंबीचाही आकार मोठाच. सरळ हात जात होता मध्ये कोपरा इतका असा. मग एक जण माणूस तिथं दर्शन घ्यायला गेला, मूर्ती मोठी आहे, देखणी आहे, चांगली आहे. मग गुपचूप दर्शन घेऊन पुढे जायचं की नाही? गुपचूप नाही पुढे गेला, सरळ त्या बेंबीत हात घातला. काय गरज होती, पण घातला त्यानं बेंबीमध्ये हात. पण त्या बेंबीच्या पार मध्ये एक विंचू बसला होता जवळ, आणि मग त्यानं हात घातल्यावर त्या विंचवानं गप नाही बसला. विंचवानं त्याचा कार्यक्रम करायचा तो केला, असा दणका दिला की नाही, अशी याची आता आग पडली की नाही, सगळ्या अंगात आग पडली अशी. त्यानं चटकन हात काढून घेतला माघारी. त्याच्या पाठोपाठ दुसरा एक माणूस येत होता, त्याने विचारला, लईच लवकर हात काढून घेतलास? म्हणला, लईच गार लागाले म्हणला मध्ये. असली लोक लई भेटतात बरं का. मग त्यानं म्हणावं, कार मध्ये विंचू बसलाय? नाही नाही, लईच गार लागाले म्हणला मध्ये. मध्ये एकदम असं मध्ये हात घातल्या घातल्या गारढण लागला असं बर्फासारखं, म्हणून काढून घेतलो. तुला खोटं वाटत असं तर बघ घालून. मग ते दुसऱ्याने बी लईच खरंच गार लागाले काय की म्हणून दुसऱ्याने बी हात घातला. आता तो विंचूच आहे तो शेवटी. त्या विंचवानं त्याला बी प्रसाद दिला, त्यानं बी हात काढून घेतला. मग हे पहिल्याकडे बघितला आणि मला लईच गार लागाले म्हणला, म्हणूनच तुला हात घालायला सांगितला होता. आता त्याच्या मागून तिसरा आला, त्यानं दुसऱ्याला विचारलं, लईच गार लागाले का? दुसरा म्हणला, हो म्हणला, लईच गार लागाले बघ हात घालून. हे अशी लोक लई भेटतात. माझं नुकसान झाले ना, मग माझं एकट्याचं होता कामा नये, याचंही झालं पाहिजे. असे दुःखाचे अनुभव, हे दुःखाचे अनुभव शेअर करणारे माणसं खूप आहेत, पण सुखाचे अनुभव शेअर करणारे फक्त संत आहेत. विठ्ठल विठ्ठल आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. मला विठ्ठल विठ्ठल मुखी, मला विठ्ठल विठ्ठल मुखी, मला विठ्ठल विठ्ठल मुखी. सेवितो हारस, सेवितो हारस, सेवितो हारस वाटितो आणि का. सेवितो हारस, सेवितो हारस, सेवितो हारस वाटितो आणि का. सेवितो हारस, सेवितो हारस, सेवितो हारस वाटितो आणि हा. सेवितो हारस, सेवितो हारस, सेवितो हारस वाटितो आणि का. अरे होऊन कारण भरी, अरे होऊन
सेवितो हारस, सेवितो हारस, सेवितो हारस. एकटाच नाही वाटितो आणि का. अरे तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही, किंवा घ्या रे चरफडू नका तुम्ही. अरे मी जो आनंद लुटतोय, मी जे सुख लुटतोय, ते जर लुटायचं असेल तर तुम्हीही या आणि तुम्हीही या सुखाचा आस्वाद घ्या. हे संत परोपकारी असतात. ऐका, प्रत्येक जण या जगामध्ये कुठल्या तरी हेतूसाठी येत असतो. ज्याला काही हेतूच नाही तो या जगात येतही नाही. आणि प्रामुख्यानं या जगात येणाऱ्यांचे 3 वर्ग पडतात. एक वर्ग आहे देवाचा, एक वर्ग आहे जीवाचा आणि एक वर्ग आहे संतांचा. विठ्ठल विठ्ठल देव येतो त्याच्या मागे हेतू आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्म रक्षावय अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. जोपर्यंत माणूस आपल्या माणूसपणाच्या मर्यादेत आहे तोपर्यंत देवाचं काम पडत नाही. पण जेव्हा माणूस आपली माणूसपणाची मर्यादा ओलांडून पुढे जातो आणि माणूस एखाद्या असुराप्रमाणे वागत असतो ना, त्यावेळेला जिथं माणसाला आवरण्यासाठी शास्त्र आणि संत कमी पडतात, ऐका, जिथं माणसाला आवरण्यासाठी शास्त्र आणि संत कमी पडतात तिथं देवाला यावंच लागतं. विठ्ठल विठ्ठल एखाद्या आईचं लेकरू अंगणामध्ये खेळतंय, आईला चहा करायचा आहे पण साखर संपली आहे. मग ती आई त्या लेकराला म्हणते, बाळू हे बघ, हे 10 रुपये घे आणि मला पाव किलो साखर आणून दे. बाळू म्हणतो, नाही नाही मला खेळायचंय. मगाच गेलतो दुकानला, मग सांगायला काय झालं, आता नाही जाणं होत, आता मला खेळायचंय. मग ती आई काय विचार करते, जाऊ द्या, खरंच लेकराचं मगाच गेलता, आपण सांगायला पाहिजे होतं, पण ते आपल्या लक्षात नाही तर करता काय. मग ती आई काय म्हणते, हे बघ एक काम कर, हे 10 रुपये साखरला धर, हे 10 रुपयाची साखर आण आणि या 2 रुपयाच्या गोळ्या तू खा. आता काही बाळू असे असतात की ते 2 रुपये तरी आपल्याला, चला आता चॉकलेट खाऊ, नाही पेप्सी खाऊ, काहीतरी खाऊ, 2 रुपये मिळतात म्हणून ते साखर आणायला जातं. पण काही बाळू असे म्हणतात, नाही नाही तुझी ती गोळ्या बी नगन, तुझी साखर बी नग, मला खेळायचंय. मग आई पुढचं पाऊल टाकते. आई म्हणते, बाळू साखर आणून दे बरं का, मला चहाला साखर नाहीये, साखर आणून दे. आणि जर तू साखर नाही आणून दिली तर संध्याकाळी तुझं नाव तुझ्या बापाला सांगन. मग बापाचं नाव ऐकल्यावर बापाच्या भीतीनं मग काही बाळू असे विचार करतात, चला खरंच हिनं जर बापाला नाव सांगितलं तर मग संध्याकाळी बापाचे रट्टे खावे लागतील, मग उगं जावं दुकानला, उगं मार खाण्यापेक्षा दुकानला गेलेलं चांगलं. मग ते काही बाळू बापाच्या भीतीनं मग दुकानला जातात, साखर आणून देतात. पण काही बाळू याच्या पुढचे असतात, ते बापाचं नाव सांगितलं तरी दुकानला जात नाहीत. उलट आईला म्हणतात, हे बघ आई, बापाला सांग नाहीतर बापाच्या बापाला सांग, मला दुकानला जाणं होत नाही. मग शेवटी आई ओळखते, आता बाळूचं पाणी लई डोक्याच्या वरून चाललंय, हे बाळू आपल्या आता ऐकण्यात राहिला नाही, म्हणून ती दिवस तो कसा तरी काढते ती आई. पण संध्याकाळी बाप जेव्हा कामावरून घरी येतो तेव्हा आल्याबरोबर त्या बाळूचं गारहाणं आई बापाकडे करते आणि सांगते, बाळू काही माझं ऐकणं गेलं बरं का, जरा बघा तुम्ही त्याच्याकडं. आणि जरा बघा तुम्ही त्याच्याकडे म्हणल्यावर तो बाप त्या बाळूकडे बघतो, पण असा साधा बघत नाही, मग खेटर घेऊनच बघतो, असा बूट घेऊनच बघतो. आणि बाळू असा मग लांबतो की नाही, बस तसंच घडतं. जोपर्यंत हा समाज, मानवी समाज संतांच्या शास्त्राच्या आज्ञेत आहे, संतांच्या शास्त्राच्या शब्दात आहे, तोपर्यंत देवाला यायची गरज पडत नाही. पण ज्या वेळेला हा समाज संतांच्या आणि शास्त्राच्या मर्यादेच्या बाहेर जातो, आज्ञेच्या बाहेर जातो, शब्दाच्या बाहेर जातो, त्यावेळेला मग हे संत या माणसाचं गारहाणं देवाकडे करतात आणि सांगतात, देवा आता तुमचं काम आहे, आता तुम्हीच गेलं पाहिजे. आता हा समाज आमच्याच्यानं ऐकायला तयार नाही, उलट आम्हालाच म्हणतात, ओ महाराज तुमचं ज्ञान आणि तुम्ही दोघंही चुलीत जा, आम्हाला नका सांगू, तुम्ही लई शहाणे आहेत पण तुमचं शहाणपण तुमच्या जवळ ठेवा, आम्हाला त्याची गरज नाही. अशी माणसं भेटतात ना आपल्याला. मग आता हे माणसं आमचं ऐकत नाहीत, मग तुम्ही चला, आता तुमची गरज आहे. ऐका, हे संत जेव्हा माणसाचं गारहाणं देवाकडे करतात तेव्हा देवालाही कळतं की नाही, आता आपण गेलंच पाहिजे. आता थोडं ऐका, संत जेव्हा येतात तेव्हा शास्त्र घेऊन येतात, संत जेव्हा येतात तेव्हा शास्त्र घेऊन येतात, आणि देव जेव्हा येतो तेव्हा शस्त्र घेऊन येतो. विठ्ठल विठ्ठल घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता
ज्ञानेश्वरी घेऊन येतात, हरिपाठ घेऊन येतात, गाथा घेऊन येतात, भागवत घेऊन येतात. पण संत जेव्हा देव जेव्हा येतो की नाही तेव्हा गाथा हरिपाठ ज्ञानेश्वरी भागवत असलं काही घेऊन येत नाही. मग एका हातात चक्र आणि दुसऱ्या हातात गदा बस. आणि आल्यावर मग काय सांगत बसत नाही कुणाला हे असं कर ते तसं कर. आलं की झोडायला सुरू करतो. कारण एका हातात काय आहे चक्र आणि दुसऱ्या हातात काय आहे गदा. ऐका, माणूस जेव्हा बनतो गधा, माणूस जेव्हा बनतो गधा तेव्हा देव घेऊन येतो चक्र आणि गदा. विठ्ठल विठ्ठल देव येतो, देवाचा हेतू वेगळा असतो. देव फक्त दोघासाठीच येतो, एक तर साधूसाठी किंवा दुष्टासाठी, तिसऱ्यासाठी तो येत नाही. हे देवाचं काम. बर चला, जीव काय येतो, जीवाचा हेतू काय आहे? विनाकारण जीव सुद्धा येत नाही बरं का. विनाकारण जसा देव येत नाही तसा विनाकारण जीव सुद्धा येत नाही. जीवाच्याही येण्याला कारण आहे. आपण जे जन्माला येतो ते जगात लई लोक कमी पडलेत म्हणून नाही. जगात लोक लई कमी पडलेत त्यांची भरती करायची म्हणून आपण येतो असं काही नाही. आपण जे येतो त्याला सुद्धा कारण आहेत. नाथ महाराज सांगतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे रे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंगे हरिरूप, हरिरूप त्याची झाली अंगे हरिरूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले हरिरूप, हरिरूप त्याची झाले हरिरूप. नाथ महाराज बोलतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे रे. गत जन्मामध्ये जर आपली वासना एखाद्या विषयात गुंतून राहिली तर त्या वासनेपोटी पुन्हा जन्माला यावं लागतं. उगच येत नाही आपण जन्माला. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधारी, तरी तपोबळी जन्मधारी. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधारी, तरी तपोबळी जन्मधारी. किती जरी मोठा तपस्वी असला, किती जरी मोठा ज्ञानी असला, किती जरी मोठा महात्मा असला आणि जर मरताना त्याची वासना एखाद्या विषयात गुंतून राहिली तर त्याला सुद्धा त्या वासनेपोटी पुन्हा जन्माला यावं लागतं. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. अरे मुक्तावस्थेला पोचलेला तो जड भरत राजा होता, पण मरताना त्या हरणाच्या पिलात वासना गुंतून राहिली. पुढचा जन्म त्या हरणाच्याच पोटी घ्यावा लागला. म्हणून थोडं मरताना देवाची आठवण करावी लागते बरं का. जन्मभर परमार्थ का करावा, मरताना तो ध्यानात यावा म्हणून. विठ्ठल विठ्ठल सप्ताह का करावा 7 दिवस, वर्षातल्या 7 दिवसात या सप्ताह का करावा? एकच कारण आहे, लई पैसा झाला म्हणून नाही, काही काम नाही म्हणून नाही. मग का करावा? या 7 दिवसामध्ये टाळी वाजवायची, भजन करायची सवय लागावी म्हणून करावा. विठ्ठल विठ्ठल आणि जर आपण कीर्तनात बसून सुद्धा टाळी वाजवली नसेल तर कशी सवय लागणार सांगा ना. या 7 दिवसामध्ये भजनाची आणि टाळी वाजवण्याची सवय लावून घ्यायची असते आणि उरलेल्या 353 दिवसामध्ये ते भजन आपण करायला पाहिजे. म्हणून 7 दिवसाचा हा सप्ताह असतो. तसं जन्मभर देवाचं नामस्मरण का करावं, ते मरताना आपल्या आठवणीत यावं म्हणून करावं. मरणी जयाचे आठवे, ज्ञानोबाराय बोलतात, तो त्याची गती ते पावे. मरताना ज्याला जे आठवतं ना तो त्याच गतीला जातो. म्हणून मरताना जर मुक्त व्हायचं असेल तर देव आठवला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे सुखा पार नाही रे, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, अंतकाळी ज्याच्या रे नाम आले मुखा, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, अंतकाळी
नामाले मुखारे तुका म्हणे सुखा पार नाही तुका म्हणे सुखा पार नाही अंतकळजाच्या नामाले मुखा अंतकळजाच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही तुका म्हणे सुखा पार नाही तुकोबाराय बोलतात काय म्हणतात अंतकाळजाच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. अरे मरताना जर तुम्ही देवाचं नाव घेत मेलात ना, देवाचं स्मरण करत मेलात ना, देवाची आठवण करत करत जर मेलात ना, तर तुम्हाला पुन्हा जन्माला यायचा संबंध राहत नाही. पण मरताना बहुतेक आपल्याला फक्त देवच आठवत नाही, बाकी सगळं आठवत आहे. बाकी सगळं ब्रह्मांड आठवतं, शेत आठवतं, बैल आठवतात, म्हशी आठवतात, ते शेतातले पाळलेले कुत्रे आठवतात, सुना आठवतात, नातू आठवतात, पोरं आठवतात, पुरी आठवतात, सगळंच आठवतंय, फक्त देव आठवत नाही. जे आठवायला पाहिजे ते आठवत नाही आणि जे आठवू नये तेच सगळं पुढे येऊन उभं राहतं. म्हणून तर जन्मभर देवाचं नामस्मरण यासाठी करायचं की आयुष्याच्या शेवटी तेच नामस्मरण आपल्या सोबत असलं पाहिजे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. देवा बाकी काही नाही. उठाउठी मरण नाही आलं तरी चालेल, दुःखात खिपचून पडून जरी मरण आलं तरी चालेल, फक्त एक आमची अपेक्षा आहे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. कसं मरावं? गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. देवा मुखात तुझं नाव असावं, तोंडात तुझं नाव असावं आणि मग आम्ही मारावं, एवढंच आमचं मागणं आहे, एवढीच आमची अपेक्षा आहे. बाकी आम्हाला जग दिसू नये, आम्हाला बायको दिसू नये, पोरं दिसू नयेत, गणगोत दिसू नये, मित्र दिसू नये, कोणीही दिसू नये, फक्त डोळ्यासमोर तू उभा असावास. तुझी ती सावळी मूर्ती आमच्या डोळ्यासमोर उभी असावी आणि तुला बघत बघत तुझं नाव घेत घेत आम्ही मरावं. पीतांबरी कसी हो छवि मन में बसी हो, पीतांबरी कसी हो छवि मन में बसी हो, होठों पे कुछ हंसी हो तब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना हे देवा, उस वक्त जल्दी आना नहीं श्याम भूल जाना, राधे को साथ लाना तब प्राण तन से निकले. अरे मरताना ओठात देवाचं नाव असावं आणि डोळ्यासमोर त्या देवाची मूर्ती असावी आणि मग मरावं. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराज म्हणतात तेची झाले अंगे हरिरूप. जर वासनाच हरिरूप झाली तर पुन्हा जन्माला याचा काही संबंध राहत नाही. आपण उग जन्माला येत नाही, वासनेपोटी येतो. अजून एक कारण तुकोबाराय सांगतात, जन्मा येणे घडे पातकांचे मूळ. गेल्या जन्मातली पाप जर शिल्लक असतील तर ती पाप फेडण्यासाठी या जन्मात पुन्हा यावं लागतं. विठ्ठल विठ्ठल आपण ज्या अर्थी या जन्माला आलोय की नाही, त्या अर्थी आपले मागच्या जन्मातले पाप शिल्लक आहेत, हे त्याचं अनुमान प्रमाण आहे. कारण पाप जर शिल्लक नसतं, केवळ पुण्यच आपलं जर जमा राहिलं असतं तर आपण इथं नसतो, स्वर्गात असतो. पण ज्या अर्थी आपण इथं आहोत मृत्यू लोकामध्ये, त्या अर्थी आपलं पाप शिल्लक आहे हा संकेत आहे. मग आल्यावर ते पाप घालवण्याचा प्रयत्न करावा. पण आपण उलट करतो ना, आपण उलट करतो. पाप घालवण्याचा प्रयत्न करत नाही, आपण पाप वाढवण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल पाप घालवायचं असेल तर देवाचं नामस्मरण केलं पाहिजे ना. पाप हे जन्माचं कारण आहे आणि ते जन्माचं कारण जर घालवायचं असेल तर त्या पाप घालवण्यासाठी देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. नामसंकीर्तन साधन पाय सोपे. जळतील पापे जन्मांतरे. पाप घालवायचे असतील तर देवाचं भजन केलं पाहिजे, तर मागची पाप जातात आणि या जन्मात पुण्य पदरात पडतं. पण आपण भजन नाही करत, मागची तर जातच नाहीत, पण या जन्मातले अजून डोक्यावर बसतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून जन्माला येत असताना एक वासना कारणीभूत असते, 2 पाप कारणीभूत असतं आणि 3 आपल्या कर्मांचा भोग तो सुद्धा कारणीभूत असतो.
जर काही कर्माचा भोग भोगायचा शिल्लक राहिला असेल तर त्या भोगाला भोगण्यासाठी आपल्याला पुन्हा यावं लागतं. म्हणजे आपण जे जन्माला येतो ते विनाकारण येत नाही, हेतूमुळे येतो. देव जन्माला येतो, देव अवताराला येतो, तो सुद्धा हेतू पुरस्सर येतो. आणि संत सुद्धा हेतू पुरस्सरच येतात. संतांना सुद्धा असं काही काम नसतं म्हणून ते येतात असं काही नाही, काम घेऊनच येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वरताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले ऋषी साच भावे वरताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वरताया. अरे तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. अरे एखाद्या आईचं लेकरू जर उन्हात खेळता खेळता धपकन पडलं आणि जर ती आई घरातून पाहत असेल आणि जर ती त्याची सख्खी आई असेल तर त्या लेकराला जा उठव म्हणण्याची तिला गरज पडत नाही. ते लेकरू असं पडलं की हातातलं काम तसंच टाकून देते आणि पळत जाऊन अगोदर ते लेकराला उठवते. का? ती त्याची आई आहे. लेकरू संकटामध्ये असताना, लेकरू दुःखामध्ये असताना त्याला सावरण्यासाठी, त्याला उचलून कडेवर घेण्यासाठी जशी आई कोणाच्या आज्ञेची वाट बघत नाही, ती हातातलं काम टाकून तशीच धावत जाते आणि त्या लेकराला उचलून कडेवर घेते. तसं संत सुद्धा आईचं हृदय घेऊन, आईचं काळीज घेऊन आपल्या उद्धारासाठी फक्त तैसे माझ्या येती सांभाळीत, तैसे माझ्या येती सांभाळीत, तैसे माझ्या येती सांभाळीत, तैसे माझ्या येती सांभाळीत. तुका म्हणे वचन धेनुवेचे चित्ती, तैसे माझ्या येती सांभाळीत, तैसे माझ्या येती सांभाळीत. तुका म्हणे वचन धेनुवेचे चित्ती, तैसे माझ्या येती सांभाळीत, तैसे माझ्या येती सांभाळीत. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. जशी एखादी गाय आपल्या लेकरासाठी दावत तोडून पळत जाते की नाही, एखादी आई आपल्या लेकरासाठी हातातलं काम सोडून जाते की नाही, तसं संत सुद्धा आपल्यासाठी वैकुंठ सोडून येतात. बरं का, संत वैकुंठ सोडून येतात, आपण घर सोडून येत नाही. विठ्ठल विठ्ठल. अरे संतांनी आपल्यासाठी वैकुंठातून यावं आणि आपण त्या संतांचं चरित्र, त्या संतांचा उपदेश ऐकण्यासाठी आपण घरून बाहेर निघू नये. किती शोकांतिक आहे. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. काय गरज होती त्यांना वैकुंठातून यायची? काही नाही. पण बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. या संतांना असं वाटतं अरे माणसात अशी पावर आहे, माणसात अशी ताकद आहे, या माणसाने जर ठरवलं तर माणसाचा देव होऊ शकतो, ही ताकद या माणसात आहे. पण बघा एवढी ताकद असणारा माणूस नरकात चाललाय. विठ्ठल विठ्ठल. मला सांगा 12वी सायन्सला देशात नंबर 1 पास झालेला एखादा मुलगा असेल, 12वी सायन्सला देशात नंबर 1 पास झालेला मुलगा असेल आणि जर तो नंतर शाळा सोडून देऊन गावात चोऱ्या करत फिरत असेल, काय म्हणतील लोक त्याला? अरे तुला काही लाज वाटते का नाही? बघ पेपर, किती फोटो तुझे पेपरला छापून आलेत, बघ टीव्हीला किती बातमी आल्यात, बघ किती नेत्याने तुझे सत्कार केले. अरे वेड्या, अरे सगळ्या देशात तुझं नाव झळकलं आणि तू चोऱ्या करत फिरतोयस इथं. अरे तुला काही लाज वाटते की नाही? शाळा शिक, लय मोठा होशील. विठ्ठल विठ्ठल. तसं हा माणूस जर देव होऊ शकत असेल, नरदेह निधान लागले, नरदेह निधान लागले, नरदेह निधान लागले, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, देव होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे,
उत्तम सार उत्तम गती, देवाची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. अरे जर तुम्ही देव होऊ शकता तर तुम्ही देव होण्यासाठी प्रयत्न का करत नाही? खुशाल नरकात चाललाय, जरा तर लाजा वाटू द्या. विठ्ठल विठ्ठल करणे देहेची करा, नरका खोरा का जाता, हे नरका खोरा का जाता, नरका खोरा का जाता. तुकाराम महाराज बोलतात, का नरकात चाललाय? अरे वेड्या, तुला देव होता येतं ना, मग देव होण्याचा प्रयत्न कर. नरकात का चाललायस? काय करावं महाराज कळच नाही गेले हो. माणूस म्हणून जन्माला आलोय, जन्म मिळालाय, आयुष्य मिळालंय, नरदेह मिळालाय, पण नेमक्या या नरदेहामध्ये काय करावं हेच कळ नाही गेले. तुकाराम महाराज म्हणतात म्हणून तर आलोय, ते सांगण्यासाठीच आलोय. ऐक, सगळ्या जन्मामध्ये सगळ्या देहामध्ये नरदेह श्रेष्ठ आहे. याचं कारण असं आहे, तसा जर विचार केला, ऐका, तसा जर विचार केला तर सामर्थ्याच्या बाबतीत माणसाला बाकीचं कुणीच ऐकत नाही, हे लक्षात घ्या. साधी मुंगी घ्या तुम्ही, साधी मुंगी किती बारीक आहे मुंगी, 1 ग्रॅम सुद्धा तिचं वजन भरायचं नाही, 1 ग्रॅम. पण 100 किलो माणसाच्या पायावर जर चढली एक साधी मुंगी, तर तो माणूस चढल्या तर चढू द्या म्हणतो का? नाही, लगेच त्याला काढून टाकतो. अरे मुंगी तर आहे, काय बिघडायला का राहू दे की पायावर. तुम्हाला काय माहित आहे महाराज, लय वक्त चावते आहे की नाही. एक साधी मुंगी जर पायावर चढली तर आपण लगेच त्याला हकलून लावतो, काढून टाकतो. का? त्या मुंगीचं चावणं सुद्धा माणसाला सहन होत नाही. एवढा सामर्थ्याच्या बाबतीत कमी आहे माणूस हा. संध्याकाळची वेळ असावी, समजा 10-11 वाजले, मस्त झोपीचा टाइम असावा, कूलर बिलर लावलंय, थंड लागायला, पण अचानक लाईट गेली, कूलर बंद पडलं, आणि कानापासून फक्त एक चिरट असं गुई करून गेलं. रातभर झोप लागत नाही. कॉईल हुडकिली पण कॉईल बी सापडली नाही, ती फास्ट कार्ड कुठे माहिती नाही, आणि इकडे कूलर बंद पडले, पण एक चिरट असं नुसतं कानापासून गुई करून गेलं. लागते का झोप? नाही लागत. अरे साधा एक मच्छर तुम्हाला रातभर झोप लागू देत नाही ना. ते नाना पाटेकर म्हणते ते बरोबर आहे, साला एक मच्छर बस. विठ्ठल विठ्ठल पुढचं नको आपल्याला, पण सगळ्याला माहिती आहे ती पुढं काय म्हणते. अरे एक साधा मच्छर आपली झोप घालवतो, एक साधी मुंगी आपल्या शरीरात पूर्ण आग पाडते, तर बाकी वाघासारख्या, सिंहासारख्या बाकीच्या प्राण्यांचा तर विचारच करायचं काम नाही ना. सामर्थ्याच्या बाबतीमध्ये माणसापेक्षा सगळे भारी आहेत, फक्त माणूस हा ज्ञानाच्या बाबतीत भारी आहे. अरे माणसाकडे एवढं ज्ञान घातले देवाने की माणसाने या ज्ञानाच्या जोरावर अगदी हत्तीपेक्षा मोठ्या प्राण्यांना सुद्धा, वाघासारख्या, सिंहासारख्या प्राण्यांना सुद्धा आपल्या ताब्यात, फक्त बुद्धीच्या जोरावर, फक्त ज्ञानाच्या जोरावर. तुकाराम महाराज म्हणतात, देवाने एवढी बुद्धिमत्ता तुला दिलेली आहे, पण तरी तू अजून रडतोयस, किती शोकांतिक आहे. ऐका, एक सिद्धांत देवाने बुद्धी दिली आहे, त्या बुद्धीचा वापर जर आपण भलत्या ठिकाणी केला तर दुःख आपल्या मागचं कधीच जाणार नाही. पण याच बुद्धीचा जर आपण विधायक वापर केला तर मग मात्र आपल्यासारखं सुखी दुसरं कोणी नाही. ज्ञानोबा बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एक
बुद्धीचा उपयोग लोकांच्या पैशाची चोरी करण्यासाठी करायचा नाही. अरे बुद्धीचा उपयोग लोकांना फसवण्यासाठी करायचा नाही. अरे बुद्धीचा उपयोग लोकांचे बांध कोरण्यासाठी करायचा नाही. बुद्धीचा उपयोग देवाचं भजन करण्यासाठी केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. बुद्धी बाकीचा संसार वाढवण्यासाठी दिलेली नाही. बुद्धी देवाला जाणण्यासाठी दिलेली आहे. बाकी तुमच्या बुद्धीचा कस कुठेही लावा, तेवढी बुद्धी तुम्हाला लागणार नाही. पण हाच बुद्धीचा कस जर तुम्ही देव जाणण्यासाठी लावला तर मग मात्र त्या बुद्धीला सुद्धा बुद्धी कमी पडण्याची शक्यता आहे. अरे तुकोबारा सुद्धा म्हणतात, काय तुझं कैसे जाणावे गा देवा, आणावे अनुभवा कैशा परी, सगुण की निर्गुण स्थूल की लहान, न करे अनुमान मज तुझे. तुकोबारायांनी असं म्हणावं, आपण किस वेळ बुद्धीचा कस इथं लागतो, संसारात नाही लागत. मी तर असं म्हणतो, देवानं जी बुद्धी दिली ना, ती संसार करण्यासाठी नाहीच दिली, परमार्थ करण्यासाठी दिलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. पुरुषार्थ परमार्थ करण्यामध्ये आहे, पण लोक काय कशाला महत्व महाराज, माणसाच्या जन्माला येऊन माणसानं एक घर बघावं, दोन म्हणतात का तुमच्या? वा वा. या गोष्टीला महत्व लोक देतात. माणसाच्या जन्माला आल्यावर माणसाला पहिलं काम घर बघावं बांधून, दुसरं काम लग्न बघावं. काय पुरुषार्थ आहे याच्यामध्ये? घर बघावं बांधून काय पुरुषार्थ आहे? हं? काही पुरुषार्थ नाही. लक्षात घ्या, तुम्हीच घर बांधता असं काही नाही. तुम्हीच घर बांधता असं काही नाही. मुंग्या सुद्धा वारुळ करूनच राहतात. तुम्हीच घर बांधता असं नाही. मुंग्या त्या चिमण्या सुद्धा खोपा करून राहतात. अरे तुम्हीच घर बांधता असं नाही. उंदरं सुद्धा बिळ करून त्यात राहतात. तुमच्याच घराचं काय मोठेपण आहे? जर विचार केला तर तुमच्यापेक्षा या बाकीच्या प्राण्यांची घरं चांगली आहेत. तुमच्यापेक्षा तुमचं कितीही भारी घर बांधू द्या, जर 8 दिवस चांगली झड लागली तर तुमचा स्लॅब सुद्धा वरून मधून वाला होते सगळं. होते की नाही? स्लॅबला सुद्धा मधून सगळी वल फुटत आहे. आणि मग तुम्ही त्या मिस्त्रीला शिवाय देता, चांगलंच केलं नाही, असंच केलं नाही, तसंच केलं नाही. पण कितीही मुसळधार पाऊस पडला आणि उघडला तर तुम्ही एक काम करा, चिमणीच्या खोप्यात फक्त हात घालून बघा, कसं निघतंय? कोरडं फट अनुभव आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि खरंच अनुभव आहे. तुम्ही करून बघा हे. तुम्ही सुद्धा पाऊस उघडल्यावर चिमणीच्या खोप्यात हात घालून बघा. वरून असा ओला कच लागतो, पण मध्ये असं थोडं सुद्धा ओलं लागत नाही. थोडं सुद्धा कोरडंच असते. त्या खोप्यावर काही एचपीचं प्लास्टर असतं. काही नाही, काय दस्त मारलेलं असतं. काही नाही हो. पीओपी नाही, प्लास्टर नाही, काही नाही. नुसत्या काड्या काड्या घातलेल्या असतात, कोपलेल्या असतात. पण तरी सुद्धा त्या खोप्यात एक थेंब सुद्धा उतरत नाही. मला सांगा, मोठेपणा तुमच्या घरात आहे का? नाही, चिमणीच्या खोप्यात आहे. आणि म्हणून बहिणाबाईंनी चिमणीच्या खोप्याचं कौतुक केलं माणसाच्या घरात. बहिणाबाई असं म्हणतात, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. बहिणाबाई असं नाही म्हणल्या, अरे घरामध्ये घर सरपंचाचा बंगला. असं नाही. मग खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी झोका तिने झाडाले टांगला. चिमणीच्या घराचं कौतुक आहे, उंदराच्या बिळाचं कौतुक आहे. उंदीर जर इथं आपल्या नागापुरात बिळात घुसला, जवळ कुठलं गाव आहे? लिंबूटा पांगरी. उंदीर जर आपल्या इथं नागापुरात बिळात घुसला तर पांगरीत बाहेर निघतो. विठ्ठल विठ्ठल. उंदरा बिळात गेलेला उंदीर हुडकून द्या, 500 रुपये बक्षीस मिळेल. वरचा नाही, बिळात गेलेला. बिळात गेला उंदीर हुडकून दाखवा, 500 रुपये मिळेल. नाही सापडत तो, कारण मध्ये त्याचं काय बिळ एवढं एवढंच नसतं वावत, कासरा भरण असं काही नाही. ते झाडच असतं मध्ये, ते टँकरच्या टँकर पाणी खपतं त्या बिळात. मला सांगा, तुम्हाला त्या बिळात गेलेली घुस कधी सापडते का? तुम्ही किती बी उकरा, किती बी मध्ये पाणी घाला, ती बाहेर बी निघत नाही.
बाहेर म्हणून पाणी सोडते. किती बी पाणी सोडावं ते घुस बाहेर निघत नाही का, त्याचं गेट दुसरीकडे असतं. किती हुशार असते, त्याचं गेट दुसरीकडेच असतं. आणि जरी सुद्धा गेट नसल तर ती अशी मध्ये त्या पिळाचं जाळं असतं की नाही, ते पाणी तिथपर्यंत पोहोचतच नाही. मोठेपणा तिथं आहे. तुमच्या घरात काही घर बघावं, तिथं पुरुषार्थच लावावा, काही गरज नाही. लग्न बघावं करून, हो लग्न बघावं. माणसापेक्षा बैल भाग्यवान आहे. लग्नाच्या बाबतीत माणसापेक्षा बैल भाग्यवान आहेत. वर्षा होते आहे की नाही, बरोबर आहे ना. दरवर्षी बैलाचे लग्न होते. इथं 40ला गटलं तरी बायको कुणी देईना. 40ला गटलं पार. आता आम्हाला तर इतकं डोकं उठविले लोकांनी, बघा महाराज एवढं फिरत आहो कुठतरी, बघा की आता का तेच काम राहिले आमचं. अहो बघा की तुमच्या लई वळकी असतात. अरे होय बाबा, लई वळकी असतात. जरा वागायची अक्कल धर की मग. विठ्ठल विठ्ठल सभ्यता कशाला म्हणतात ते शिक. आज रस्त्याने बघितलं धुलीवंदन आहे, पण त्याला बी काही मर्यादा आहे ना, त्याला काही लिमिट आहे की नाही का काही. आता सांगितलं तुम्हाला, पण कीर्तनात नाही कुठं बघा, कुठं बघा. अहो द्यायला चांगले पोरं द्या, चांगले पोरं कमावते पोरं द्या, सभ्य पोरं द्या, ज्यांना जीवनाचं महत्व, जीवनाचं मार्गक्रमण कळतंय अशी पोरं द्या. मी तर असं म्हणतो, चांगल्या पोरांना पोरी बघायची गरज नाही. नाही, हा माझा अनुभव. जी कमावती आहेत, जी आपल्या पायाकडे बघून चालणारी आहेत, जी काहीतरी सभ्य धारण, सभ्य धोरण स्वीकारणारी आहेत, त्यांना आजही मुली कमी नाहीत. मुली त्यांना कमी आहेत ज्यांना यातलं काही कळत नाही. दिवस 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 एक गाडी असते आपल्या खाली बसायला, खिशात एक मोबाईल असतो, बस गाडी मोबाईल झाला आणि 4 पैसे कमावले पाहिजे, 4 पैसे मिळवले पाहिजेत, ते चांगल्या मार्गाने मिळवले पाहिजेत. हे जर धोरण नसेल, कोण तुम्हाला बायका देणार. मुली कमी नाहीत असं नाही, आहेत. मुलींची संख्या मुलांच्या प्रमाणात कमी आहे, पण हेच त्याचं कारण नाही हे मला सांगायचं. आजही जी चांगली मुलं आहेत, कमावती आहेत, ज्यांना जीवनाचा प्रवास कसा केला पाहिजे हे कळतं, आजही त्यांना गरीब घरच्या का होत नाही, पण मुली आहेत. 38, 40 संपतात. राहिली की हो. मग 30 वर्षात काय काय करणार तू आता. त्याच्यापेक्षा आळंदीला जा, माऊलीची सेवा करत राहा. कधी तुझं लग्न व्हावं, कधी लेकर व्हावे. एक काळ असा होता. आणि तुम्ही म्हणताय म्हणून तुमच्या या म्हणण्याचा थोडस आदर ठेवतो, पण मला तर चांगलं वाटतंय बघा. हे थोडं असं बी व्हायला पाहिजे, थोडं असं बी व्हायला पाहिजे. तर एक काळ असा होता, कसलं बी पोरग 150-150 वर्षापूर्वीचा काळ घ्या, कसलं बी पोरग 150-150 पुरी बघायचं, लेकीला बी पास नाही करायचं. प्रत्येकाला नाव ठेवायचं, ही असली आहे, ती कसली आहे, ही नगर, ती नगर, ही सावळी आहे, ती काळी आहे, ती खुची आहे, ती अडाणी आहे, तिचा पायाचा आकडा पडायला आहे, तिचे दातच बाहेर आहेत, असले कारण. आता पोरग पोरगीच बघायचं, बापालाच मध्ये तुम्ही जावा आणि त्याला काही मागू नका बघा. तुम्ही जावा, त्या पोरीच्या बापाला काही मागू नका, उलट त्यालाच लाखपणाच देतो म्हणा. आणि जर आजच्या आज वयसारखं असलं तर फक्त एक फोन करा, 10-5 माणसं गाडीत टाकून येतो, आजच्या आज घेऊन बाप म्हणतो, एकदा बघून तरी की जा, पुन्हा माझ्या मागे लागतील असं. नाही नाही म्हणला, काय बघायची पोरगी आहे ना, पोरगी आहे ना, काय बघायची. एक काळ असा होता, आरतीचं कशाला बघायला, पोरगा आहे का नाही, बाकीचं कशाला बघायला. एक काळ असा होता. आज तोच काळ मुलींसाठी आला, मुलगी आहे ना, बाकीचं काय बघायचं.
बैलाचं तसं नाही, दरवर्षी डीजे लावूनच. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा, दरवर्षी डीजे लावूनच होतं आणि दरवर्षी नव्या नवरी संघ होत. आपलं एकदा झालं की सोबतच मग जन्मभर संसार करायचा. बैलाच तसं नाही, दरवर्षी नव्या नवरी संघ. मला सांगा कोण भाग्यवान लग्नाचे बैल माणसं सांगतील वस्तुस्थिती आहे ना. अरे लग्नाचा काय पुरुषार्थ आहे, बैलाचे लग्न होतात, तुळशीचे लग्न होतात. आता मिरग निघू द्या. मिरगाचा एक संस्कार पण ना, चिमण्या सुद्धा हळद लावून फिरते. अरे काय मोठेपणा आहे नाही का. लग्न करण्यात या गरजा आहे. इथं पुरुषार्थच खर्च करावा असं काही नाही. गरजेपुरते याला महत्व दिलं पाहिजे. पण पुरुषार्थानं ऐका, घर बघावं बांधून याच्याही पेक्षा, लग्न बघावं करून याच्याही पेक्षा, अरे माळ बघावं घालून मग पुरुषार्थाचा कस, बुद्धीचा कस परमार्थात लागतो, संसारात लागत नाही. संत याच्यासाठी येतात. अरे तुझ्यात एवढी ताकद आहे, एवढी कुवत आहे, एवढी पावर आहे, पण तरी सुद्धा तुला अजून नाही जमलं ते, म्हणून तर मी आलो ना. आणि येऊन संतांनी काय केलं, ज्या पद्धतीनं आपल्याला जगण्याची गरज आहे, ज्या गोष्टीला आपण महत्व देण्याची गरज आहे, त्या गोष्टी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि त्या गोष्टी आपल्यासाठी किती महत्वाच्या आहेत हे आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला अभंगाच्या पहिल्या चरणात. हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा, हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा. हित व्हावे तरी दंभधुरी ठेवा. आणि काय करा, चित्त शुद्ध सेवा देवाची, चित्त शुद्ध सेवा देवाची हे. हित व्हावे तरी, जर तुझं हित व्हावं असं वाटत असेल तर, तुकोबाराय असं काही आग्रह करत नाही तर असं केलंच पाहिजे असं काही नाही. जर तुला तुझं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर काय कर, देवाची सेवा. विठ्ठल विठ्ठल ऐका, हित या शब्दाचा अर्थ चांगलं, बरं, भलं. मग महाराज आमचं काही बरं नाही का? आपण जर एखाद्याला विचारलं भाऊ काय चाललंय, तर भाऊ सरळ म्हणतात काही नाही महाराज बरं चाललंय. मग आमचं काही बरं नाही का? आमचंही बरंच आहे, पण भाऊला थोडं सिरियस विचारा. भाऊ मी उगं म्हणणार गेला, खरं म्हणलं लाव, खरं सांगा कसं चाललंय. मग भाऊ अध्यायच वाचून दाखवतो, एका मागे एक, एका मागे एक. उगं म्हणावं लागते महाराज बरं चाललंय म्हणून. कशाचं बरं चाललंय? गुडघे चलू देणार, पोरं ऐकणार, सोयाबीनला भाव भेटणार, कारखाना लवकर उसणे येणार, नदीला लवकर पाणी येईना, तळ्यात मोठं चलू देईना. एक का नाही अनेक अनेक गारहाणे सांगतो मग भाऊ. उगं म्हणावं लागतंय बरं चाललंय म्हणून.
मग आपलं काही बरं नाही का? बरं आहे, पण ते बरं आहे म्हणण्यासारखं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला जरा बरं वाटतंय, उग उग थोडं बरं वाटतंय. 10च्या पुढं काटा चालला की चुळबुळच करतात माणसं, आहे की नाही? कवर बरं वाटतंय, 10 वाजेस्तोवर बरं वाटतंय. नाही, एखादा अपवाद तुमच्यासारखा जर सोडला तर बाकीची चुळबुळ करतेच की हो. महाराजानं बघावं असं घड्याळात बघत आहे, म्हणजे महाराजाला कळावं की महाराज तुम्ही बी घड्याळात बघा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला आपल्याला जे बरं वाटतं ना ते बरं कायमचं बरं नाही, ते तात्पुरतं बरं आहे. पण संत जे सांगतात ना ते कायमचं बरं कसं होईल हे सांगतात. आणि मग संतांच्या उपदेशाप्रमाणे जर आपण वाटचाल केली तर आयुष्यातल्या बाकीच्या गोष्टीला काही किंमत राहत नाही. जो आनंद आपल्याला मिळतो ना तो आनंद पुन्हा कधीच कमी होत नाही. ऐका, संसारातला जो आनंद आहे ना तो 8च्या पाड्यासारखा आहे. संसारातला आनंद 8च्या पाड्यासारखातला आहे आणि परमार्थातला आनंद 9च्या पाड्यासारखा आहे. विठ्ठल विठ्ठल 8चा पाडा कसा असतो? तुम्ही 8 1 8 8 2 16 6 आणि 1 7 1 न कमी झाला. 8 त्रिक 24 2 आणि 4 6 पुन्हा 1 न कमी झाला. 8 चौक 32 3 आणि 2 5 पुन्हा 1 न कमी झालं. 8 45 4 आणि 0 4 पुन्हा 1 न कमी झालं. हा संसारातला पाडा आहे. संसारातलं सुख वरचेवर 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 कमीच होत जातं, कमीच होत जातं. पण परमार्थातलं जे सुख आहे ते एकदा का मिळालं की पुन्हा त्यात कमी होत नाही. 9च्या पाड्यासारखं. 9 1 9 9 2 18 1 आणि 8 9च. 9 त्रिक 27 2 आणि 7 9च. 9 चौक 36 3 आणि 6 9च. 9 5 45 4 आणि 5 9च. कुठवरही म्हणा, कुठवरही म्हणा 9च येते बेरीज 9च. त्यात अजिबात कमी होत नाही. परमार्थातलं जे सुख आहे ते 9च्या पाड्यासारखं आहे आणि प्रपंचातलं जे सुख आहे ते 8च्या पाड्यासारखं आहे. म्हणून तुकोबार आपल्याला सांगतात जर कायमचं चांगलं करून घ्यायचं असेल तर देवाच्या सेवेशिवाय पर्याय नाही. देवाचीच सेवा केली पाहिजे. आणि ऐका, जन्मभर आपण कुणाची ना कुणाची सेवाच करतो ना. जन्मभर कुणाची ना कुणाची सेवाच करतो. एक तर प्रपंचाची किंवा परमार्थ करून देवाची. दोन्हीपैकी एक पर्याय आपल्या समोर निवडायला ठेवलेला आहे. आपण विचारपूर्वक विवेकपूर्वक आपण हा पर्याय निवडला पाहिजे की कोणती सेवा घेतली म्हणजे आपल्याला कायमचं सुख मिळेल याचा विचार आपण स्वतः केला पाहिजे आणि परमार्थ करून देवाची सेवा आपण निवडली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आणि प्रपंच किती सायासानं करावं, किती सायासानं करा, किती कमवा, शेवटी तुम्हाला हे ऐकायला मिळणार. काय केलं आमच्यासाठी हे ऐकायला मिळणार ना. काय केलं आमच्यासाठी. मग तुम्ही सांगता हे केलाव ते केलाव अमकं केलाव तमकं केलाव. पुन्हा दुसरं वाक्य कानावर पडतं मग काय उपकार केलाव का. अगोदर म्हणायचं काय केलाव आणि तुम्ही सांगितलं की पुन्हा म्हणायचं उपकार केलाव का. कसं वाटतं. पायातलं काढून आपल्या आपल्या तोंडावर हाणून घ्या वाटतं की नाही. वट वट याला प्रपंच म्हणतात. विठ्ठल विठ्ठल आणि बरेच बाप म्हणून मी दाखवते तुझं खरं आहे र, तुझं काही चुकलं नाही, तुझं सगळं खरं आहे, आम्हालाच अक्कल नव्हती. काय उपयोग आहे. तुकाराम महाराज बोलतात कारे दास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया. मला सांगा एखाद्या गाढवानं दिवसभर किती बी पाठीवर ओझं वाहिलं तर कुठल्या तरी गाढवाच्या मालकानं संध्याकाळी त्याला खपली पेंट चारलेली कधी बघितल्या का. टोपल्यात खपली पेंट, त्याला ते दुसरं मका चुनी, अजून काय असते ते सरकी, कधी बघितली का कुणाला. हे गाढवाला कधी ऐकलंय नाही. कुठल्या तरी गाढवाच्या मालकीनं गाढवासाठी गटुडभर उसातून गवत घेतले कधी बघितलं का. नाही ना. अरे किती ओझं वाहू द्या शेवटी त्याला पोट भरायला उकंड्यावरच जावं लागतं. विठ्ठल विठ्ठल तसा कितीही सायासानं प्रपंच केला, कितीही सायासानं संसार केला तर ज्ञानोबाराय म्हणतात शेवटी काठ्या खायला यमाकडच जावं लागतं. यमाचा पाहू प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा. हरिविन जन्म नरकाची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा. हरिविन जन्म नरकाची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय,
हरिविने जन्म नरकाची पैजाणा यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा. आणि जेव्हा तुला यमाच्या पुढे उभं केलं जाईल तेव्हा यम तुला असं नाही विचारणार किती घरं बांधले सांग, नाही विचारणार. किती निवडणुका लढवल्या सांग, नाही विचारणार. किती बायका केल्या, नाही सांग, नाही विचारणार. किती जमीन कमावली, नाही विचारणार. किती पैसे तुझ्या बँकेत आहेत, नाही विचारणार. किती 4 व्हीलर घेतल्या, नाही विचारणार. एकच प्रश्न, किती नाही त्या मासी करुणा, नाही त्या मासी करुणा. बाहेर जात कुडी प्राणा, बाहेर काढिता कुडी प्राणा. ओढा सापडे कैसी घटा, देवे कोड यातना धरी नासा. ओढा सापडे कैसी घटा. नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा. ओढाळ जैसे सापडे धन्या, चोर यातना धरी जेतो. मला सांगा, एखादा चोर चोरी करताना जर आपल्या घरात आपण त्याला धरलं आणि नेमकं त्यानं आपल्या सोन्याचं डब्बच हातात घेतलं होतं आणि त्या डब्यात 10 तोळे सोनं होतं, 85,000 रुपये तोळ्याचं. 85 का 87 आता? अरे बाप, 88ला गेलं. वा, लाखाला जात आहे व या महिन्यात. बरं 85 धरा आपण. 85,000 रुपये तोळ्याचं असं 10 तोळे सोनं त्या डब्यात, नेमकं तोच डबा त्याच्या हातात आणि आपण त्याला धरलं. काय करताल पुढं? बायकोला उठविताल का, ए आग चोर महाराज आले चहाला ठेवू म्हणताल का? नाही, चोर यातना धरी येतो. त्या चोराला धरल्यावर असं मारताल तुम्ही त्याला, असं मारताल शेवट मेलं म्हणून सोडून देताल, इतकं मारताल त्याला. चोर हाती लागल्यावर जशी त्याची फजिती होते ना, अगदी तसा हा जीव यमाच्या हाती लागल्यावर त्याची फजिती होते. ज्ञानोबा बोलतात, यम तुला विचारेल, बाकी काही काय केलं कधीच विचारणार नाही. फक्त एकच प्रश्न, भजन किती केलं सांग. पंढरपूरच्या वाऱ्या किती केल्या, ज्ञानेश्वरीची पारायण किती केली, हरिपाठ किती वेळा म्हणला, भजन किती वेळा केलं, एकादशी किती केल्या. हा प्रश्न जेव्हा तुला विचारील तेव्हा तुझ्याकडे उत्तर नसेल. तू फक्त खाली बघून पायाच्या अंगठ्यानं माती उकरण्याशिवाय दुसरं काही करणार नाहीस. विठ्ठल विठ्ठल. आणि जर तुझ्याकडे देवाच्या सेवेचा पर्याय असेल तर तुझ्यासारखा सुखी दुसरा कोणी नाही. अरे वारकरी किती बी गरीब असू द्या, किती बी गरीब असू द्या, पण तो सुखी असतो. कारण त्याला माहिती असतं या जगात काही जरी केलं तर जेवढं सुख भजनात आहे तेवढं बाकी कशातच नाही, हे त्याला कळलेलं असतं. म्हणून तो बाकीच्या गोष्टीला किंमत देत नाही. तुकोबारा हेच सांगतात, जर तुला कायमचं चांगलं करून घ्यायचं असेल तर देवाच्या सेवेचा पर्याय निवड, देवाची सेवा कर. आणि ती देवाची सेवा करत असताना अशी कशी बी नको करू, शुद्ध चित्तानं कर, शुद्ध अंतकरणानं कर. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची हे विठोबा रखुमाई. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नागनाथ महाराज की जय. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची. पावणे 10 वाजले का? चित्त शुद्ध सेवा देवाची. देवाची सेवा करावी पण शुद्ध अंतकरणानं करावी बरं का. दंभ बाजूला ठेवून, दंभ म्हणजे फुगीरपणा. दंभ या शब्दाचा अर्थ काय? जे नाही ते दाखवणं. अल्पज्ञानी परी गर्व शिरोमणी, मज उनी ज्ञानी कोण आहे. आता आम्हाला अनुभव आहे, बऱ्याच ठिकाणी असे गायक भेटतात आम्हाला, असे गायक भेटतात की त्यांची केस बिसून असं पार ते कोट आणि ते गुडघ्याच्या खाली शर्ट, ते चुडीदार पॅन्ट, असा जवळ आला म्हणजे असा स्प्रेचा वास असा घमघमाट येतो की नाही, सगळ्या मंडपात त्या वास घुमत आहे.
असं वाटतं की किती मोठा गायक आहे किंवा आई, असं वाटते. पण जेव्हा त्याला चाल दिली, जेव्हा त्यानं सूर काढला, लोक असे अरे जे नाही ते दाखवणं याचं नाव दंभ, आणि याच्या पुढे जे आहे ते सुद्धा दाखवणं याचंही नाव दंभच आहे. जे नाही ते तर दाखवूच नका, पण जे आहे ते सुद्धा दाखवू. म्हणजे मी आहे हे सुद्धा लोकांना कळलं नाही पाहिजे. तुम्ही कोण आहात, कशी आहात, काय करता हे सुद्धा लोकांना कळलं नाही पाहिजे. म्हणजे परमार्थ इतका अंतर्मुख वृत्तीनं झाला पाहिजे. भजन इतक्या अंतर्मुख वृत्तीनं केलं पाहिजे की आपण भजन करतोय, आपण पारमार्थिक आहोत हे सुद्धा लोकांना कळालं नाही पाहिजे. याला दंभरहित भक्ती अशी म्हणतात. लोकांना सध्या असं झालंय, यायला कमी, यायला कमी, नुसतं मी विठ्ठल माझं ज्ञान पाचात नाही. अरे तुला येतंय काय? जे येतंय ते सांग. यायला काहीच नसतं, पण माझं घ्या, माझं घ्या, माझं घ्या. हा दंभ बाजूला ठेव, हा दिखाऊपणा बाजूला ठेव, हा फुगीरपणा बाजूला ठेव, आणि अतिशय नम्र होऊन देवाची सेवा का. देवाला हा फुगीरपणा चालत नाही. जो जितका स्वच्छ अंतकरणाने देवाचं भजन करतो ना, मग तो कसाही असू दे, बिगर स्वरातला असू दे, बिगर तालातला असू दे, बिगर ज्ञानाचा असू दे, फक्त त्याचं अंतकरण शुद्ध असलं पाहिजे, देव त्याला स्वीकारतो. जर एखादा खूप चांगला गुणवान आहे आणि खूप विद्वान आहे, पण जर फुगीर असेल, जर तो अहंकारी असेल, तर मग मात्र देव त्याला लांबच ठेवतो. नाही नाही, अहंकारी आमच्याकडे चालत नाही. तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भारदेवा. हा दंभ बाजूला ठेव, हा फुगीरपणा बाजूला ठेव, हा दिखाऊपणा बाजूला ठेव, आणि शुद्ध अंतकरणानं काम क्रोध विकार रहित होऊन तू देवाचं चिंतन कर, देवाची सेवा कर. करुणिया शुद्ध मन नारायण स्मरावा, नारायण स्मरावा, नारायण स्मरावा. करुणिया शुद्ध मन नारायण स्मरावा, नारायण स्मरावा, नारायण. करुणिया शुद्ध मन नारायण स्मरावा, हे पद्धतीनं झालं. सगळ्या गोष्टीला पद्धत आहे. कीर्तनात बसण्याला पद्धत आहे, बोलण्याला पद्धत आहे, कपडे नेसण्याला पद्धत आहे, खाण्याला पद्धत आहे, पिण्याला पद्धत आहे, चालण्याला पद्धत आहे, ऐकण्याला पद्धत आहे, सगळ्या गोष्टीला पद्धत आहे. तसं सेवेला सुद्धा पद्धत आहे, देवाच्या भक्तीला सुद्धा पद्धत आहे. आणि जर ती भक्ती त्या पद्धतीनं झाली तर त्याचा परिणाम योग्य आहे, आणि जर भक्तीची पद्धत चुकली तर परिणाम सुद्धा चुकतो. भजन ते मंगळवाने नरका जाणे चुकेला, नरका जाणे चुकेला, नरका जाणे चुकेला. भजन ते मंगळवाने नरका जाणे चुकेला, नरका जाणे चुकेला, नरका जाणे चुकेला, भजन ते मंगळवाने नरका जाणे चुकेना. भजन जर शुद्ध अंतकरणाने केलं तरच देव भेटतो, आणि भजन जर चुकीच्या हेतून केलं तर ते भजन करत करतच नरकात जावं लागतं. मला सांगा, नावेत बसून गेलं तर पलीकडे जात, नावेत बसून गेलं तर पलीकडे जात, आणि नावच डोक्यावर घेऊन चाललं तर मग ती नावच त्याला बुडवते ना. नाव पलीकडे जाण्याचं साधन आहे, पण कधी जर त्यात बसून गेलं तर, आणि जर तीच नाव डोक्यावर घेतली तर तीच नाव तुम्हाला बुडवते. कोराजन फक्त हरभऱ्यावर फवारण्यापुरतच मर्यादित ठेवलं तर चांगलंय. उरलेलं टोपण भर आता वाटुळ कशाला करायचंय म्हणून जर पिलं तर तेच कोराजन आपल्यालाच घेऊन जातं की नाही.
पद्धत चुकली की परिणाम चुकतो. तसं भजन जर शुद्ध अंतःकरणाने केलं तर देवाची प्राप्ती होते. आणि जर भजन आपलं काम क्रोध विकार रहित होऊन केलं तर त्याची देवाची प्राप्ती होते. आणि जर भजन आपण दांभिकतेनं उग मोठेपणासाठी प्रतिष्ठेसाठी इतर कुठल्या हेतूसाठी जर केलं तर तुकोबाराय म्हणतात तेच भजन तुम्हाला नरकात नेल्याशिवाय राहत नाही. म्हणून चित्त शुद्ध सेवा देवाची. ऐका, बाकी तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनात कशीही असा कोणाला काही त्याची अडचण नाही. तुम्ही तुमच्या संसारात कशीही असा काही प्रॉब्लेम नाही. पण जोपर्यंत कीर्तनात आहात, जोपर्यंत भजनात आहात, अरे जोपर्यंत मंदिरात आहात, जोपर्यंत देवाच्या दर्शनाच्या बारीत आहात, कमीत कमी तोपर्यंत तरी तुमचं मन, तुमची वाणी आणि तुमची नजर शुद्ध असली पाहिजे. तर तुमच्या त्या भजनाचा फायदा आहे, नाहीतर ते भजन काही कामाचं नाही. आता गावोगावचा तर असा अनुभव आहे, सरासरी जागर असला तुमच्यात चांगली पद्धत आहे, 8 ते 10 कीर्तन चांगली गोष्ट, हे सगळीकडेच व्हायला पाहिजे. 8 ते 10 पण होत नाही. आता चला कीर्तन म्हणल्यावर ते थोडस टाइम मध्ये होतं, पण एरवी जागराला सरासरी कितीला सुरू होते? 9ला तर होतच नाही हो. उग 9चा टाइम उगा बदनाम झालाय. आता सप्त्यामध्ये समजा होईल, एखाद्या वेळेस सप्त्याला होईल, कारण ते वातावरण तसं तयार झालेलं असतं. पण एरवीचा जागर 10 वाजता लोक यायला चालू करते. 10 वाजता जागर आहे, चला लवकर म्हणून कुणी झडाडून येत नाही. 10 वाजल्यापासून एक येते. मग सगळे गोळा झाले की मग एकदा तंबाखूचा रट्टा होते सगळ्याचा. ही वस्तुस्थिती आहे. मग 10:30 वाजते. मग 10:30 वाजता एक जण हळूच म्हणते आता कवर बसायचं का, पाण्यात घ्या ती पकवाज, घ्या ती ना, पिठी घे इकडं. मग ती लावा लावीत हे त्यात 10-15 मिनिटं जातात. सरासरी 10:30 पावणे 11ला रामकृष्ण सुरू होत आहे. आणि 10:30 पावणे 11ला रामकृष्ण सुरू झालं. 12-12:30 कडे काटा गेला की कुणीतरी एक जण म्हणते मग आता कवर बसायचं, 12:30 वाजले, कामाची दिवस आहे, उरका लवकर, 12:30 वाजले तर कवर बसायचं. मग बाकीचं दुसरं अजून एक जण म्हणतं खरं आहे, माझं बी आता मोठं चालू करायचं जाऊन, उरका लवकर, कामाची दिवस आहेत. 12:30 वाजता मग उरका म्हणलं की तिथंच तुकाराम तिथंच. उरका म्हणलं की पुन्हा एक सुद्धा अभंग जास्त घेत नाही, तिथंच तुकाराम. लगेच टाळं बांधायचे, पकवास ठेवायचा, हिना अडकावून ठेवायचा, पिठी त्या कोपऱ्यात नेऊन ठेवायची, पुन्हा एकदा पाय लांबवायचे आणि पुन्हा एकदा तंबाखूचा रट्टा जे चालू करायचे. 2 वाजलेली बी कळत नाही. वस्तुस्थिती आहे. 2 वाजले तरी मग पुन्हा उठावन, ते शेतात जावं, घरी जावं, आता कामाचं बघावं. 2 वाजले तरी कळत नाही. मला एवढंच म्हणायचंय, मी का कुणाला टीका करत नाही, पण तुकोबारांना जे सांगायचंय ते इथं सांगायचं. अरे तुम्ही 12:30 वाजताच उरकता, बंद करता, बस झालं म्हणता, कामाची दिवस आहेत म्हणता, आणि सगळं बंद झाल्यावर 2 वाजेपर्यंत गप्पा मारत बसता. याला भजन म्हणावं का? नाही ना. मग 2 वाजेपर्यंत भजनच केल्यावर काही बिघडलं का? नाही बिघडणार. पण तुकोबाराय म्हणतात हे दिखाऊपणाचं जे सोंग आहे ना, ते तुम्हाला नरकात नेल्याशिवाय राहणार नाही. पण भजन जर शुद्ध अंतःकरणानं आणि देवासाठीच केलं तर मग मात्र देव भेटायला वेळ लागणार नाही. विठ्ठल अशी शुद्ध अंतःकरणानं देवाची सेवा केली पाहिजे. ठीक आहे महाराज, सेवा कोणती करावी ते सांगा. तुकाराम महाराज म्हणतात बाकी कुठली सेवा करू नको, फक्त एकच सेवा कर, आणि ती म्हणजे त्याचं नामस्मरण. आणि ते नामस्मरण प्रेमानं कर, आवडीनं कर, आणि अंतर्मुख होऊन कर. आवडी विठ्ठल गायीचे एकांती, अलभ्यते तिला बगरा. देवाचं नामस्मरण ते आवडीनं केलं पाहिजे, प्रेमानं केलं पाहिजे, आणि अंतर्मुख वृत्तीनं केलं पाहिजे. बाहेर काय चाललंय हे न कळता फक्त आतल्या वृत्तीनं ते भजन झालं पाहिजे. आणि असं जर भजन तुझं होत असेल तर तुकोबाराय म्हणतात तुला जीवनामध्ये बाकीच्या कुठल्या गोष्टी मिळवाव्यात ही इच्छा शिल्लक राहणार नाही. सगळ्या गोष्टी तुला तुझ्या घरी प्राप्त होतील. पण हे एवढं मोठं वैभव, एवढं मोठं सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर अंतःकरणामध्ये एका परमात्म्याशिवाय दुसरी कुठलीच वासना ठेवू नको. आणि का अंतरी न द्यावी वसती, करावी शांती वासनेची. तुकोबाराय म्हणतात या कलियुगामध्ये परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा हाच एवढा मार्ग राहिलाय अभंगाच्या शेवटी.
हाती निर्वाणीचा वाहू घे हे वाचा शिवू नये तुका म्हणे बाण हाती निर्वाणीचा वाहू घे हे वाचा वेचू नये राम कृष्ण हरी आवडी विठ्ठल गाई रे एकांती आलभ्यते लाभ येती धरा तुका म्हणे बाण हाती निर्वाणीचा वाहू घे हे वाचा वेचू नये तुका म्हणे बाण हाती निर्वाणीचा वाहू घे हे वाचा वेचू नये राम कृष्ण हरी आवडी विठ्ठल गाई रे एकांती आलभ्यते येती आलभ्यते येती बघा तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा बाण या शब्दाचा अर्थ साधन हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये हे शेवटचं साधन आहे. ऐका आणि एवढंच आहे बरं का याच्यानंतर दुसरं साधन नाही काय केलं पाहिजे एक तर या साधनाचा वापर योग्य झाला पाहिजे आणि जर एकदा काय हे हुकलं की पुन्हा दुसरं साधन नाही निर्वाणीचा म्हणजे शेवटचा आणि निर्णायक दुसरं काही तुझ्या हातात नाही. उदाहरणार्थ आपण शेतात गेलोय पौष महिना आहे कडाक्याची थंडी आहे लाईट संध्याकाळची वेळ आहे आणि मग तुम्हाला आता ते पाणी लावायचे शेतात बटन चालू केलं तळ्यातलं पाणी शेतात पडलं आणि मग तुम्ही ते पाणी लावलं अशी कडाक्याची थंडी आहे असं माणसं अशी उलून निघायची थंडी आहे आणि मग त्या थंडीत तुम्ही ते पाणी लावलं सगळं आणि अशी त्यात थोडी थोडी बारीक हवा सुटलेली अशी जुळजुळ असं गार लागते त्यात तुम्ही पाण्यातून बाहेर आलात मग तर काय सगळं लट अंग करायला लागलं आता तुम्हाला काय शेकोटी पेटवायची आता थोडं काहीतरी आपण जाळ लावला पाहिजे अग्नी प्रज्वलित केला पाहिजे आणि थोडं हातपाय गरम केले पाहिजे तुम्ही असं गडबडीनं तुमच्या त्या आखाड्याजवळ आला कोट्याजवळ आला आणि मग तिथं पाचट गोळा केलं आणि त्या तुमचा जो डब्बा होता ना मध्ये त्या आखाड्यामध्ये काही वस्तू ठेवायचा डब्यात ती काड्याची डबी घेतली वाजवून बघितली एकच काडी आहे आणि ती काढलं ती काडी बाहेर एकच काडी आहे सगळं व्यवस्थित आहे गुला आहे सगळं आहे पण काडी एकच आहे थंडी वाजते पाचट गोळा करून ठेवले पण काडी एकच आहे काय केलं पाहिजे आता दुसरी काडी नाही एकच काडी आहे ती अशी वडली पाहिजे की त्याच काडीत ते पेटलं पाहिजे आणि जर ती काडी ओढली आणि ते पेटायच्या आधीच विजली काय फायदा एकतर दुसरी काडी नाही आणि तुम्हाला दुसरा थंडीपासून संरक्षण करण्याचं काही साधन नाही याला निर्वाणीचा म्हणायचं एकच काडी आहे ती अशी ओढली पाहिजे की दुसऱ्या काडीची गरज नाही पडली पाहिजे आणि त्याच काडीनं ते पाचट पेटलं पाहिजे याला निर्वाणीचा म्हणायचं तसं हे साधन तुकोबाराय बोलतात या कलियुगातलं हे शेवटचं निर्णायक साधन आहे यात जर चूक झाली तर तुला परिणाम चांगला होणार नाही आणि जर तुला परिणाम चांगला नाही झाला तर तुझ्यासाठी दुसरं साधन उपलब्ध नाही म्हणून तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा वाहू घे वाचा वेचू नये मग काय कर आवडी विठ्ठल गायीची एकांती अलभ्यते येती लाभ घरा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली उठू नका चाल झाल्याशिवाय उठू नका नाहीतर मधीच चाल बंद करीन बघा
तुका म्हणे बाळाची नियुगानी चाय म्हणे बाळ हाती नियुगोनी चाय तुका म्हणे बाळ हाती निर्वाणीचा तुका म्हणे बाळ हाती निर्वाणीचा बाळ हाती निर्वाणीचा तुका म्हणे बाळ हाती निर्वाणीचा तुका म्हणे बाळ हाती निर्वाणीचा तुका म्हणे बाळ हाती निर्वाणीचा वाहुबे वाचा येचून वाहुबे वाचा येचुना आवडी विठ्ठल गाई जे कामी आवडी विठ्ठल राई जे आवडी विठ्ठल राई जे एकांती आवडी विठ्ठल राई जे एकांती तुका म्हणे बाळ हाती निर्वाणी जाय 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 वाचा वेकुनाये वावगी वाचा वेकुनाये आवडी विठ्ठल गाई जे कामी आवडी विठ्ठल गाई जे आवडी हे वाचा येचून वाहुगी हे वाचा आवडी विठ्ठल गाई जे आवडी विठ्ठल गाई जे एकांती काकडे मामा आहेत का ते? या धनु महाराज या काकडे मामा आणि तुम्ही म्हणा. आवडे विठ्ठल गाई जे एकांते आवडे विठ्ठल गाई जे एकांते आवडे विठ्ठल गाई जे एकांते आवडे विठ्ठल गाई जे आवडी विठ्ठल गाई जे कांते आवडी विठ्ठल गाई जे कांते आवडे 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 विठ्ठल गाई जे कांते आवडी 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 विठ्ठल गाई जे कांते आल बेते ये
आवडे विठ्ठल गाई जयकांती आवडे विठ्ठल गाई जयकांती आवडे विठ्ठल गाई जयकांती आन भेटे येती लाभ घरा माईक बदल झाला का? विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय पुंडलिक वरदारी बोलिले करो वेणे वापुडे उतरा नाही विचारिला ते कारणी राज महाराज तुम्ही तुगा म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया होय ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम आ झाली समाधान तुझे देखरे चरणात उठावे से मनायचे नाही नारायण आ सुरवाडी का पणा येते सापडले की आ तुका म्हणे भोगेला निवारीला नाता उठावे से मनायचो नाही नारायण हे करोनी आरते चक्र पाणी ओवाळीते पुढे नवस धन्य काळ हा दिवस पहा पहा ओ पुष्कळा पुण्यवंत तुम्ही बाळा राजी पुढे नवस धन्य काळ हा दिवस हे तुका वाहे टाळी उभा सन्निध जवळी राजी पुढे नवस धन्य काळ हा दिवस प्रेमस प्रेम आरते गोविंदाचे ओवाळीते धन्य धन्य ते गोचर नित्य करत्या बाळा प्रौढाने मुग्धा ओवाळीते प्रेमानंदा धन्य धन्य ते गोचर नित्य करत्या अवलोकन नामा म्हणणे केशवाशी देखोनी राहिलो तटस्थ योगी 28 विठेवरी उभा मागे कुमारी दिस विसोबा पुंडलिकाच्या भेटी म्हणून माझे गा चरणे वाहे भीमा सुंदर जगा जय देव जय पांडुरंगा रुक्मिणी वल्लभ राईच वल्लभ बाईच वल्लभा जय देव तुळशी माळा गळा कंठी मनगंटे काशे पितांबर देव सुरवारा नित्य ते भेटे जय देव जय पांडुरंगा वल्लभा पाहिजे वल्लभा जय देव आषाढी कार्तिके भक्तजन येते चंद्रभागी माझे स्नान दर्शनी मात्र वय मुक्ती केशवाशी नामदेव पांडुवळ जय देव जय पांडुरंगा रुक्मिणी वल्लभा राईच्या वल्लभा पाहिजे वल्लभा जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा मना विद्या माझा आलू ज्ञानगी नदी कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी महाकैवल्य तेजा मना विद्या माझा ज्ञान राजा प्रगट भूपुरे
अनाथाचा दाता दुःख मोहन असावया चिंता संगती देई चरण सेवा हाची भाव माझे देवा हाची भाव माझी आजी माझा भाव प्रेम देई प्रीती गुणनाम वर्णावया स्तुती विना हाती आणि नाही मागणी सुख संपत्तीचा राज्य साडे न पडो तुझे रे तुझे पूर्वी मनोरथ माय बापा विठ्ठल रुक्माई ठोपा मागणं ते तुझ प्रती आहे या संतास अनेक तुझे काय देवा म्हणे आता उदार तोही पायी संताजी ऐका महावैष्णव श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या वैकुंठ